नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? बघा आमच्या इकडं ज्वारी काढायचं चालू आहे. आम्ही दोघंच काढतात ज्वारी, त्यांची एवढी राहिली काढायची पात. 2 दिवस झालं काढीत आहो बघा ज्वारी. 1 दिवस होती रोजाची बाई, काल ना आज आम्ही दोघंच काढतात. बघा कशी पडली ज्वारीची पसर. लय पिंडीला पिंडी पडलंय उगं. कडबा लय आहे यंदा. आणि कडब्यासाठी जरा दाट पेरलेली होती ज्वारी, त्यामुळं लुंगा बारीक पडलाय बघा. कडबा भरपूर निघतोय यंदा. कडब्याला बी भाव आहे आणि ज्वारीला बी भाव आहे. बरी का ज्वारी? कशी वाटते ज्वारी सांगा. तुमच्या इकडल्या ज्वाऱ्या काढून, डोंगर भागातल्या ज्वाऱ्या काढून मार्केटला गेल्या. आमच्या इकडं बघा आता ज्वारी काढणी चालू आहे. शेवटची पात चालू आहे आता काढायला. माझी एवढी राहिली आणि त्यांच्या पुढं राहिल्यात 20 पेंड्या. लय कडबा निघला यंदा लय. समाधान वाटलं बघा यंदा ज्वारीला भाव आहे म्हणून. आता आमची तर काढणी खुडणी अजून व्हायची. कुणाला का व्हायना शेतकऱ्याला भाव सापडला ज्वारीचा, बरं वाटलं. असाच भाव असायला पाहिजे हो ज्वारीला. कुठं 2000, 2200, 2600 भाव होता ज्वारीला गेल्या वर्षी. तर कोणत्या तरी शेतकरी दादाला भाव सापडला, बरं झालं. आता आमच्या ज्वारीला भाव येतोय का नाही माहीत नाही, कमी होतोय का जास्त होतोय. बघा ही शेवटची काकरी तर थोडी सत्तळ झाली. कसं लुंगायचं, मोठं मोठं लुंगायत उगं. थोडी ज्वारी सत्तळच पाहिजे, पेरायला पाहिजे सत्तळच. म्हणजे मग काय होतंय, अशी मोठी मोठी कणस होतात. ज्वारी बी होती आणि कडबा बी होते. आता घरोघरी कुट्टे आहेत, त्यामुळं मोठा कडबा असला तरी काय हरकत नाही, बारीक होऊन निघत आहे. आता बऱ्याच लोकांना काय वाटतंय की ज्वारी हिरवी काढायला घातली का काय, पण ही ज्वारी हिरवी नाही बघा. ही अशी ज्वारी पकली, ही ज्वारी अशी पकलेली दिसली की काढायला सुरू करायचं. कारण काय होतंय, पुन्हा ही ताट पिवळं पडायला, सगळं ताट वाळू द्यायला काय होतंय, पाला राहत नाही. ही जे कडब्याला पाला दिसतोय, ही पाला इतका राहतच नाही. ज्वारी पुढं गेली का नाही काढायच्या माऱ्यातून, असा हिरदार कडबा बी होत नाही आणि पाला सगळा गळून जातो. त्यामुळं काय करायचं, अशी थोडी हिरदार ज्वारी तोपर्यंत काढून घ्यायची. ज्वारीचे कणसं पकलेली दिसले की ज्वारी काढून घ्या. असाच शेतकऱ्याचा मालाला भाव यायला पाहिजे बघा. समाधान वाटलं ऐकून. यंदा ज्वारीला भाव आहे, कडव्याला भाव आहे, असं शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला भाव यायला पाहिजे. लय कष्ट करावं लागते, उगं ज्वारी बी येत नाही. सोयाबीन काढल्यापासूनचा जर हिशोब धरला तर सोयाबीनचं रान रिकामं झालं. पाळी घालायची, ज्वारीचे रान पेरायचे म्हणून. म्हणजे ज्वारी पेरण्यासाठी पाळी घालावी लागते. पाळीनं जर रान कापलं तर मोगडा फिरवावा लागतोय. मोगडा झाला, पाळी झाली, पेरणी, खतं, बिये, काय कमी खर्च होत नाही. पुन्हा बी ज्वारी मोठी मोठी झाली की, इथे 2 इंच झाली की डुबरण करावं लागतंय, पाणी द्यावं लागतंय, खत आहे, फवारणी. यंदा ज्वारीला सुद्धा फवारणी केली आम्ही तर, कारण आळी पडली होती. मग सगळ्या हे कष्टाच्या मेहनतीच्या मानानं यंदाचा भाव चांगलाच आहे. मला तर बरं वाटलं, आनंद वाटला. असाच ज्वारीला हो, शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला भाव यावा हीच माझी पण अपेक्षा आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.